नमस्कार मैत्रिणींनो. माझं नाव दीपाली पांगरे. तर आजपासून मी तुम्हाला डेली ब्लॉग मी तुम्हाला बघायला मिळणार आहे माझे. तर त्यामध्ये माझे काही मी सकाळी उठल्यानंतर ध्यान करते, योगा करते, हे पण मी तुम्हाला दाखवेन मी कशा प्रकारे करते. आणि डेली रुटीनमध्ये माझे आम्ही ट्रॅव्हलिंग करू तर ते पण मी तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. तर चला आपण एन्जॉय करूया आजपासून. चला. तर इथं आहे ना मुलीला आहे ना कॉलेजला जायचं होतं उशिरा, त्याच्यामुळे तिच्यासाठी मी थोडं स्वयंपाक करून ठेवला. म्हटलं झाकून ठेवूया आणि पाण्याची बॉटल पण भरून घेऊया. किचनवर खूप पसारा झालेला आहे, त्याच्यामुळे ते काही इग्नोर करा तुम्ही तो किचन ओट्यावरचा पसारा. तर म्हटलं पाण्याची बॉटल पण घेऊया थोडंसं. आणि ती जाईल थोडी उशिरा कॉलेजला मुलगी. तिला आज काही लवकर जायचं नव्हतं, ती मेडिकल कॉलेज जाते. चला तर आता आम्ही निघालो आहे एक फॅमिली फंक्शनसाठी. चला. इथून आहे ना थोडं दूरपर्यंतच, थोडं दूरच आहे दुगाव, 10-1 किलोमीटर असेल. तिथे आम्हाला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं. तर 12 वाजले होते आम्हाला, थोडा उशीरच झाला होता ना. मिस्टर थोडे साईटवर गेले होते ना, त्यामुळे उशीर झाला. म्हटलं चला जाऊया, आमच्याच कारने आम्ही चाललो आहे. तर आमचा हा जो एरिया आहे ना, हा पांगरे नगर आहे नाशिकचा. तर ह्याच्या रोडने जातो आहे ना, आत्ताच डेव्हलपमेंट झाला. इथे पूर्वी सगळं खूप मोठे झाडे होते, आंब्याचेच झाडे होते सगळे इथे. पण आता तिथं सगळे बिल्डिंग हो राहिल्या, मोठे प्लॉट पडले त्याच्यामुळे. आणि त्यामुळे हा रोड थोडा कच्चा आहे. होईल नंतर हा महापालिका डेव्हलप करेल इथे सडक. अजून डेव्हलपमेंट चालूच. हा पांगरेनगरचा बोर्ड बघा आमचा. आणि हा जो रोड आहे ना, हा आहे ना सिटी सेंटर रोडला जॉईंट होतो. सिटी सेंटर म्हणजे नाशिकचा मोठा बिग बाजार आहे, ज्याला सिटी सेंटर म्हणतात. नाशिकचा सगळ्यात मोठा बिग बाजार आहे हा, उत्तर महाराष्ट्रातला. तर हा रोड पण आता डेव्हलपमेंट झाला बघा, छान रोड आहे. मध्ये छान त्यांनी खजुराची झाडं लावलेली आहे, त्यामुळे छान वाटतं रोड. आणि की डेव्हलपमेंट झाले या रोडवर पण. बघा हे पुणे गाडगीचं शॉप झाले जवळच. आणि होलसेल साड्यांचं पण कृष्णा टेक्स्टाईल आहे बघा, हे पण आलेलं आहे इथं. हॉटेल्स पण मोठे झाले इथे. आणि हा जो सिग्नल आहे ना, हा नाशिकचा सगळ्यात मोठा सिग्नल आहे. उंटवाडी सिग्नल म्हणता याला. हा सगळ्यात मोठा सिग्नल आहे नाशिकचा. आणि इथं हा सिग्नल क्रॉस केला का लगेच सिटी सेंटर चालू होतं. हे बघा, हे नाशिकचं सगळ्यात मोठा बिग बाजार आहे. इथं सगळ्या प्रकारचे रिलायन्सचे शॉप आहे, कपड्यांचे पॅन्टालून आहे. आता काही सेल चालू नाही तर शनिवार रविवार खूप गर्दी असते. ते पण तुम्हाला मी एका दिवस दाखवेल. आणि हा जो रोड दिसतोय ना तुम्हाला, हा महात्मा नगरचा रोड आहे. महात्मा नगर, कॉलेज रोड हे नाशिकचे ना सगळ्यात जुना एरिया आहे हा. एकदम पहिले डेव्हलप झालेला आहे नाशिकचा, सगळ्यात रिच एरिया आहे हा नाशिकचा. तर हे बघा, आता पुढे आपण आहे ना तुम्हाला मी भोसलाची स्कूल दाखवते. नाशिकची सगळ्यात मोठी स्कूल आहे नाशिकची, मिलिटरी स्कूल म्हणतात त्याला, भोसला मिलिटरी स्कूल. हा बघा, हा जो स्कूलचा एरिया चालू झाला खूप मोठा आहे. इथे सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात ह्या स्कूलमध्ये. भोसला स्कूल CBSE स्कूल आहे ही, मोठा एरिया आहे स्कूलचा. तर आता हा आपण सोमेश्वर रोडला लागलो आहे, नाशिकचं सगळ्यात पुढे. बघा आता आपण लागलो आहे सोमेश्वर रोडला. याच रोडवर पुढे ना गंगापूर रोड, गाविल, गोवर्धन, मग डॅम्प लागेल. आणि त्याच्या पुढे मग दुगावे. एक 10 ते 12 किलोमीटर असेल इथून नाशिकचं. किती ट्रॅफिक वाढले सध्या नाशिकला खूप. प्रत्येकाकडं 4 व्हीलर आल्यामुळं इतकी गर्दी असते रस्त्यांवर. किती मोठे रस्ते बांधाबांधी, छोटेच पडून जातात रस्ते. आणि हा आमचा नेहमीचा रोड आहे. बघा आता किती मोठे बिल्डिंग, इकडे सुद्धा डेव्हलपमेंट वाढले, लांबपर्यंत मोठे मोठे झाले. नाशिकला कसे आता 30 ते 35 मजल्याची परवानगी मिळाली ना, त्याच्यामुळे छोट्या प्लॉटवर सुद्धा लोक बिल्डिंग बांधतात. पूर्वी जिथे बंगलो व्हायचे तिथे सुद्धा आता डेव्हलप करू राहिले लोक. कारण मग कसे बंगल्यापेक्षा बिल्डिंग परवडून जाते, फ्लॅट पण मिळून जातात. एक स्वतःसाठी ठेवला तरी दुसरं आपल्याला सेल करता येतं. या रोडवर आहे ना पुढे तुम्हाला सोमेश्वर
महादेवाचं सोमेश्वर मंदिर आहे ना, ते पण ह्याच रोडवर लागतं. आणि जो धबधबा म्हणतात ना नाशिकचा, तो पण इथेच. हे बघा, हे सोमेश्वरची एंट्री इथून, सोमेश्वर मंदिराचे नाशिकचे इथून. ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही मला सांगा का तुम्हाला नाशिकचा कुठला एरिया बघायला आवडेल, तर मी तुम्हाला दाखवेल तशा प्रकारे. मी तुम्हाला आमचं जुनं घर पण दाखवेल. नाशिकमध्येच येते आमचं जुनं घर, तिथेच आमची शेती पण आहे. इकडेच साधना मिसळ पण आहे, नाशिकची सगळ्यात प्रसिद्ध आहे साधना मिसळ. नाशिक हे मिसळसाठीच खूप प्रसिद्ध आहे. नाशिकचे मिसळ खूप प्रकारचे मिसळ पॉईंट आहे नाशिकला. तर आपण जाऊया एखाद्या वेळेस. पेरूचे बाग आहे ना, तिकडे एक मिसळ आहे, तिकडे जाऊया आपण एखाद्या वेळेस. त्याला पण भेट देऊ आपण नाशिकचं. त्र्यंबकेश्वरला पण आपण नाशिकची भेट देऊ. परत वणी आहे नाशिकला, त्र्यंबकेश्वर, वणीगड, तिकडे पण आपण जाऊया. हे बघा, आता हे गंगापूर गाव संपलं आहे. आता हे गोवर्धन आलं बघा, नाव आहे बघा इथं, गोवर्धन. पहिले इथे सगळी शेतीच होती आणि मोठे मोठे वडाचे झाडं होते साईडने. आता तरी तोडले, ते सडक वाढवली, त्याच्यामुळे सगळे मोठे झाडं तोडून टाकले. की जुने वडाचे झाडं होते ना, खूप छान वाटायचं. आणि इकडे सगळं हिरवंगारच होते. पेरूचे बाग इतके होते ना, इतके पेरू असायचे इकडं. खूप पेरू आणि गुलाबाची शेती खूप व्हायची या बाजूला. हिरवंगार आणि थंड राहायचं. नदीच्या कडेला आलं, धरणाचा एरिया आला ना हा सगळा, त्याच्यामुळे खूप गार. आणि थंडी पण खूप असते थंडीच्या दिवसात. आता तरी इकडं नाशिकला खूप कमी थंडी झाली, डेव्हलपमेंट वाढल्यामुळे की काय, नाही तर पहिली इतकी थंडी असायची ना. इकडेच पुढे ना सुला वाईन्स पण आहे, याच रोडवर आहे ना, डाव्या बाजूला पण वाला का सुला वाईन्स, पुन्हा मुक्त विद्यापीठ. तर सुला वाईन्सकडे पण आपण जाऊया एखाद्या वेळेस, भेट देऊ. ते पण मी तुम्हाला दाखवेल याच्यामध्ये. हा रोड आहे ना आमचा नेहमीचा रोड आहे, कारण मुलांना, माझी मुलं पण इकडेच होती ना, सिलो रोडला, दुगावलाच ती स्कूल, त्यामुळे आमचं येणं राहायचं. आता मुलं कॉलेजला आहे, त्याच्यामुळे भरपूर दिवस झाले येणं नाही राहत आता इकडे, नाहीतर पूर्वी खूप राहायचं मुलांची स्कूल असली का. या रोडवर ते मुलं जायची आमच्या व्हॅननी, पण मग आता हा कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज बघा, हे JIT म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे मोठं. आणि इकडे ना गंमत जम्मत म्हणून पॉईंट होता, हे पण खूप छान होतं. इथं गार्डनसारखं होतं, पण ते आता बंद केलं आहे त्यांनी. आता पुढं गेल्यानंतर तुम्हाला मी गोदामाई दाखवते नाशिकची. गोदामाई आमची नाशिकची, जी धरणातून एंट्री करते. त्र्यंबकेश्वरवरून ती इकडे आल्यानंतर आणि इथं गंगापूर डॅम बांधलेला आहे तिच्यावर. हे बघा, तुम्हाला पुढे दिसेल आता गोदामाई. हे बघा, ह्याच रोडवर पुढे गेला किती फार्म हाऊस चालले बघा. लोक छानपैकी फार्म हाऊस करताना रस्त्याच्या कडेला. कसा रोड पण असतो त्यामुळे चांगला असतंय बघा. आता तुम्हाला दिसली बघा, ही आमची गोदामाई. छान आहे, पाणी बघा तिला. आणि तो ती तिकडे दिसतील ते धरणाची डॅम्प आहे मोठी, धरणाची भिंत आहे ती. आणि इतकी छान फार्म हाऊस झाले ना या रोडवर पण. हे खूप यांना मार्केट आलेलं आहे या रोडवरच्या शेतींना. कोटीच्या पुढे मार्केट आहे इकडे, कारण इकडे छान आहे ना एरिया. हा धरण पण आहे, त्यामुळे छान वाटतं इकडे. धरणाचं क्षेत्र असल्यामुळे धरणाची भिंत तुम्हाला दिसते, जिथून पाणी सोडतं ते बघा, ते धरणाची भिंत. इतकं डेव्हलपमेंट वाढले. पूर्वी इथं काही शेतींची किमती खूप कमी होत्या, पण आता इतक्या वाढल्या नाही सुद्धा. तुम्हाला धरणाची हे दिसते बघा तिकडं एंट्री. तर तिकडे ना आपण गंगापूर बोटिंग हाऊस आहे ना, तिकडे पण आपण एखाद्या वेळेस जाऊ. बोटिंग करता येते तिकडे ह्या रोडवर पण. किंवा इथून एंट्री होती बा बोटिंगची, बोटिंग पॉईंटकडे जाण्याची. आणि खूप वेगवाई प्रायव्हेट स्कूल पण आहे इकडे मोठे मोठे फार्म हाऊस बांधले इकडे लोकांनी. पूर्वी लोकांनी शेते घेऊन ठेवलेले आहे ना. आता यांचे रेट इतके हाय झालेले ना, ज्यांनी पहिला घेतलं त्यांना छान आहे, जे आत्ता घ्यायला गेलं तर शक्यच नाही की रेट वाढले. कारण हॉटेल पण करतात लोक, छोटे फार्म हाऊस म्हणून पण विकतात हे शेते. आणि हॉटेल रेस्टॉरंट पण होतात
रस्त्याच्या कडेला ज्यांचे शेत आहे त्याच्यामुळे ते लवकर त्याचे रेट पण वाढतात मोठे. इकडेच सिल्वर ओक आहे, हे बघा इकडं उजव्या बाजूला सिल्वर ओक आहे, थोडी मधी आहे ती. आता एवढं हे हिरवं नाही राहिलं, नाही तर पावसाळ्यात इतकं छान वाटतं ना इकडे, तर असं वाटतं इकडेच फिरत राहावं, इतकं सुंदर वाटतं पावसाळ्यामध्ये. हे बघा इथनं रोड येतो सिल्वर ओकला जाण्यासाठी. आता हे छोटे टेकडी आहे ना, या टेकडीवरून खालचा एरिया बघा किती छान दिसतोय. इथून पूर्ण दुगाव आणि 2-3 गाव दिसतात. थोडी उंचावरती ना हा भाग, म्हणून इतकं सुंदर वाटतं नाही बघायला. आणि इकडेच आता दुगावचा फाटा लागेल आपल्याला, तिकडेच जायचं आहे कार्यक्रमासाठी साखरपुड्याच्या. हे बघा हे जे गाव आहे ना इकडचे, इकडे टोमॅटोचं मार्केट खूप मोठं आहे. इकडे टोमॅटो खूप पिकले जातात. या भागामध्ये खूप जास्त टोमॅटो होतात. गिरणारे आहे, त्याचं केंद्र आहे मोठं टोमॅटोचं. ते बघा आता आपण आलो आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी. हे बघा, हे तुम्हाला दिसला का पांगरेंचा बोर्ड? हे बघा, हे बघा इथं आलो आम्ही. चला तर मग आपण भेटूया. तिकडून आल्यानंतर आहे ना आम्ही लगेच मग गीतरामायणच्या क्लासला गेली मी. 3 वाजता आलो साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून, आणि आता मला गीतरामायणच्या क्लासला जायचं होतं. त्यामुळे मग लगेच मी कपडे बदलून गीतरामायणच्या क्लास, इथं जवळच असतो आमच्या मंदिरात, तर चला मग आपण तिथे क्लासला जाऊया. चला, आत्ताच मी गीतरामायणच्या क्लासवरून आली आहे. तर आता आपण आहे ना सूप करू. तुम्हाला मी आज मिक्स भाज्यांचं सूप कसं बनवता ते सांगणार आहे. चला तर मग. त्यासाठी मी आहे ना इथं कोबी किसून घेतलेला आहे, हा बारीक किसला कोबी, आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथं घेवडा पण घेतला आहे मी बारीक चिरून. इथं कॉर्न आहे, मक्याचे दाणे आहे, कॉर्न, आणि हे गाजर आहे, ते पण मी किसून घेतलेले. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण वापरू शकता, जसं ब्रोकली टाकू शकता, फ्लावर पण वापरू शकता. जर कोणाला शिमला पण आवडत असेल तर शिमला, आणि जर कांद्याची पात असेल ती जर टाकली ना तर अजून जास्त छान होतं. चला तर मग आपण तयारी करूया. तर आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सर्व मी आता इथे शिजायला टाकल्या आहे. तर एका भांड्यामध्ये या सगळ्या भाज्या, थोडंसं तेल टाकून आपण ह्या भाज्या शिजून घेऊया. त्यामध्ये मी हा लसूण आहे ना, हा लसूण पण मी बारीक चिरून घेतला होता आणि तो तळून घेतलेला आहे. तो तळून आपण पहिले तळून घ्यायचा लसूण, आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकूया भाज्या शिजल्यानंतर. चला तर आता आपण ही भाजी शिजून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये, आणि आता आपण ही 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया. तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मी ही जी सूप दाखवलं ना, हे खूप हेल्दी सूप आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आपण मिक्स भाज्या वापरतो, जसं गाजर, कोबी पण वापरलाय आपण, गाजर पण वापरलंय, घेवडा, ब्रोकोली पण आपण वापरू शकतो जर असेल ब्रोकोली उपलब्ध. ब्रोकोली, परत फ्लावर पण वापरू शकतो. सगळ्या प्रकारच्या भाज्या, घेवडा पण आपण वापरलाय यामध्ये. अजून पण तुम्हाला ज्या पण कोणत्या आवडतात ते तुम्ही यामध्ये भाज्या वापरून हेल्दी सूप बनवू शकता. हे हेल्दी सूप आहे, हे वेट लॉससाठी खूप चांगलं सूप आहे. यामध्ये आपण भोपळ्याचं पण सूप अशाच प्रकारे करू शकतो, पण ते आपल्याला बारीक करून घ्यावं लागतं, भोपळा शिजून बारीक. ते पण मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवेल कशा प्रकारे करता. ज्यांना वजन कमी करायचं त्याच्यासाठी हे संध्याकाळच्या वेळेस फक्त हे सूप घेतलं तर त्यांना वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होते खूप. मग आणि हे सूप कसं आहे, पोटभर पण आपल्याला घेता येतं. जसं 2 बाउल घेतले तरी काही फरक पडत नाही, कारण
नुसतं सूप असतं त्याच्यामुळे काही त्यांनी इतकं वजन वाढत नाही. संध्याकाळच्या वेळेस असं घेतलं तर जास्त चांगलं वजन कमी करण्यासाठी जास्त मदत होते त्याची. तर माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. चला तर मग भाज्या शिजतच आलेल्या आहे, आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा. तर आता आपल्या या भाज्या शिजल्या आहे. याच्यामध्ये तुम्ही मका जे आहे ना, मका उकडून पण घेऊ शकता जर जास्त शिजवलेलं पाहिजे. याच्यामध्ये जर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मका माझ्याकडे हा उकडलेलाच होता, त्यामुळे मी त्याच्यात टाकलाय तो. आता आपण याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर टाकूया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. 4 सूपचे बाउल बनवले ना, त्याच्यासाठी 2 चमचे किंवा 2.5 चमचे पुरेसं होऊन जातं. आपल्या याच्या हे बघा. आता या सूपला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे मिरी पावडर, की जी अत्यंत महत्त्वाची यामधले रेसिपीमध्ये. ही मिरी पावडर मी एवढी वापरली आहे. ती तुमच्या आवडीनुसार, कारण ती तिखट पण असते, त्यामुळे कमी जास्त ती तुम्ही टाकू शकता. साधारण एक चहाचा चमचा, अर्धा चमचा पुरेशी होऊन जाते. चांगली झाली का सूपची टेस्ट? चांगली आहे. चांगली, ओके. चला. तर माझ्या मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना माझा बाय.